नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी हयातीचा दाखला काढला असेल. हयातीचा दाखला काढल्यानंतर तुमच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारतो की सर, मे महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. त्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट असेल की तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे, परंतु सबस्क्रायबर संख्या ही खूप कमी आहे. तर ते असं होऊ नये यासाठी सर्वांना एक रिक्वेस्ट असेल की जर समजा आम्ही देत असलेली माहिती तुम्हाला जर आवडत असेल, पटत असेल, त्याच्यावर विश्वास असेल आणि त्यानुसार काहीतरी तुमचा फायदा होत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी अपेक्षा ठेवून व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी दोन पद्धतीने हा विषय या ठिकाणी हँडल करतोय. तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि दिव्यांग पेन्शन योजना ही वेगळ्या पद्धतीची आहे. तर दिव्यांग पेन्शन योजनेच्या संदर्भात मी पुढे विचार करतो. आता पहिलं म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागातून चालवली जाणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना. त्यामध्ये जे काही विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाल किंवा वृद्धपकाल किंवा संजय गांधी आजारी व्यक्ती, तर यांच्या संदर्भात राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून अद्याप तरी कोणत्याही प्रकारचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे या संदर्भात वितरणाचे अपडेट सध्या समोर येताना दिसत नाही. सध्या स्थितीला हयातीच्या प्रमाणपत्रावरती जास्त जोर त्यांचा आहे, म्हणून शासन निर्णय एका साईडला निघेल आणि हे काम एका साईडला पूर्ण होईल. असे सर्व दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यानंतर या संदर्भात आपण पुढे चर्चा करणार किंवा संबंधित अधिकारी सुद्धा आपल्याला त्याविषयी माहिती देतील. विभागाच्या स्तरावरून आपल्याला याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती समोर येत नाही. ते म्हणतात की शासन निर्णय आल्यानंतर आम्ही याविषयी माहिती देऊ. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात ही अडचण आहे. आता आपण विचार करूया दिव्यांग पेन्शन योजना. आता दिव्यांग पेन्शन योजनेच्या संदर्भात विचार करत असताना राज्य सरकार आणि मंत्र्याच्या स्तरावरून संबंधित आयुक्त कार्यालयांना मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात महत्वाचा निधी जो असतो किंवा शासन निर्णय असतो तो जाहीर झालाय आणि आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित पैसा हा सामाजिक न्याय विशेष विभागाने ट्रान्सफर सुद्धा करण्यात आलाय. आता हा पैसा ट्रान्सफर करत असताना कोणती प्रोसेस असते याविषयी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. आता जास्त वेळ वाया घालवत नाही. तर ई कुबेर पद्धतीने हे पैसे तिथे ट्रान्सफर करण्याची प्रोसेस झालेली आहे. म्हणजे शासनाकडून, मंत्रालयाच्या स्तराकडून आणि आयुक्त कार्यालयाकडून संपूर्ण काम पूर्ण आहे. फक्त आता राहिले ते सामाजिक न्याय विशेष विभागाकडून पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासंदर्भात. परंतु एक अडचण अशी या ठिकाणी झाली की मागच्या महिन्यांमध्ये अनेक लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. दिव्यांग पेन्शन योजनेच्या बाबतीत सर्वात मोठा अडचण त्या ठिकाणी झाली की अनेक लाभार्थ्यांना व्हेरीफाय केलेलं नाहीये, त्यामुळे त्यांचे पैसे थांबवले गेले आहेत. बरोबर आहे. आता या संदर्भात दोन प्रश्न समोर येतात की सर, जुने पैसे आम्हाला मिळतील का. तर संबंधित विभागाकडून माहिती घेतली असता शासनाकडे या संदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे, परंतु शासनाकडून त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आल्या कारणाने विभागाच्या स्तरावरून याविषयी कोणत्या प्रकारची माहिती समोर येताना दिसत नाही. कोणतं तर राहिलेले पैसे येण्यासंदर्भात. आता मे महिन्याच्या पैशाच्या संदर्भात असा विषय आहे की जे काही विभाग आहे त्या विभागाच्या स्तरावरून हयातीचा दाखला लवकरात लवकर जनरेट करून घ्या, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ज्या लोकांना व्हेरीफाय केलेलं नाहीत किंवा डिलीट केलेत, काही लाभार्थ्यांना डिलीट सुद्धा केलेत, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा. ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्या, किंवा जर तुम्हाला डिलीट केलं असेल तर ते का डिलीट केलंय आणि त्याच्यावरती काय करावं लागेल याविषयी पूर्णपणे माहिती घेऊन तुमचं काम पूर्ण करून घ्या. तर तो अहवाल सामाजिक न्याय विशेष विभागाकडे येणं बाकी आहे. कोणता? दिव्यांगांना, ज्या लोकांना पैसे आलेले नाही त्या लोकांचा अहवाल तिकडे जाणं गरजेचं आहे. आता जोपर्यंत तुमच्या तहसील कार्यालयातून तो अहवाल पुढे जात नाही की बाई आम्ही आमचं हे काम पूर्ण झालंय, आमच्या दिव्यांगांचं जे अपडेट किंवा व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण झालंय, हे महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार कार्यालयांकडून, जिल्हाधिकारी कार्यालयांकडून संबंधित विभागाकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचं मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात विचार केला जात नाहीये. लक्षात ठेवा. आता सामाजिक न्याय विशेष विभागाला डीबीटी प्रणाली राबवत असताना दिव्यांग पेन्शन योजना आणि सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही योजनांचे डीबीटी वन टाइम करायचंय. परंतु ह्या दोन्ही गोष्टींच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यांचा शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष विभागासाठी आवश्यक असलेला संजय गांधी निराधार योजनेसाठी जो काही शासन निर्णय असतो तो आलेला नाहीये आणि इकडनं जे अनेक लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, त्यांचा अहवाल संबंधित कार्यालयामध्ये प्राप्त झाले नाही. पुन्हा अनेक लोकांना पैसे येऊ नये अशा विभागाचा विचार नाहीये. सर्वांना पैसे आले पाहिजे असा शासनाचा, संबंधित विभागाचा विचार आहे. परंतु तुमच्या ग्राउंड लेवलला, तुमच्या तहसील कार्यालयातून किती फास्ट पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील, प्रोसेस होईल, यावरती हे अनुदान डिपेंड असणार किंवा वितरण डिपेंड असणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो जी काही वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर ठेवलेली आहे.
बरोबर आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, सर ह्या सगळ्या गोष्टी माहीत तरी पण सुद्धा पैसे कधी देणार? तर ह्या सगळ्या अडचणी असल्या कारणाने तारीख डिक्लेअर होताना दिसत नाही. आता दिव्यांग पेन्शन योजनेसंदर्भात काही प्रॉब्लेम नाहीये, तुमचे पैसे तिकडे दिलेत, फक्त हे व्हेरिफिकेशन आणि मागच्यासारखं होऊ नये यासाठी सरकार किंवा प्रशासन काळजी घेत आहे आणि त्यासाठी थोडासा विलंब लागून पण क्लिअर होऊन हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याचा प्रयत्न सरकारचा किंवा विभागाचा आहे. लवकरच सामाजिक न्याय विशेषज्ञाला शासन निर्णय येऊन एकत्रित पैसे देण्याचा प्रयत्न आहे. परंतु जर मागे पुढे जर झालं तर जो काही निर्णय होईल तो तुमच्यासमोर ठेवला जाणार. आणि वितरणासंदर्भात तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला लगेच कळणार किंवा पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न होता की सर आमचं हयाती दाखले क्लिअर आहेत, आम्ही सर्व काही डेटाबेस क्लिअर असताना आम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी येणार याविषयी अपडेट द्या, याविषयी जी माहिती होती ती तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न केलाय. सदर व्हिडिओ सारा माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्या कारणाने सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. आणि जाता जाता सर्वांना एकच विनंती असेल की व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे परंतु सबस्क्रायबर संख्या खूप कमी जाणवते, असं होऊ नये यासाठी जर व्हिडिओ पटत असतील आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.